आता महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्या उद्योगाकडे पाहिलं जात होतं, महानंदा म्हणून दूध प्रकल्पातले एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून तो उभा केला गेला आणि महानंदा एक अभिमानाने पश्चिम द्रुतगती राज्यमार्गावर उभे राहिलेले आहे। त्याची एक शाखा कणकवलीमध्ये सुद्धा होती। आज ह्या मिंदे सरकारने हा महानंदा गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट जो घातलेला आहे, तो घाट पूर्ण करण्यासाठी महानंदा आता NDDBच्या माध्यमातून तो NDDBकडे चालवायला द्यायचं आणि काही दिवसानंतर ते अमूलच्या घशामध्ये महानंदा घालायची। हे कपट कारस्थान आता ह्या मिंदे सरकारने सुरू केलेलं आहे। जवळजवळ त्या महानंदा डेअरीच्या पेक्षाही महानंदा डेअरीची असलेली मालमत्ता, शेकडो एकरची मालमत्ता, या मालमत्तेवर गुजरातचा आणि गुजरातच्या अमूलचा डोळा असल्यामुळे त्या अमूलच्या घशामध्ये घालण्यासाठी NDDBच्या मार्फत अमूलच्या घशात महानंदा घालण्याचा डाव हा आखला गेलेला आहे। परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये ह्यांना महाराष्ट्रातून शेकडो प्रकल्प मोठमोठे गुजरातच्या घशात जात आहेत, त्याची यांना ना खंत, ना लाज, ना शरम। उलट काही झालं तरी आदित्य ठाकरेंच्या नावावर खापर फोडण्याचा एकमेव धंदा ह्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत करतायत। बाकी दुसरं काय त्यांच्या हातात राहिलेलंच नाही आहे।